स्वामी समर्थ. मी डॉक्टर राखी आपल्याला सोमवारी काय करायचं हे सांगण्यासाठी आली आहे. सोमवार हा शिवाचा वार आहे आणि शिव भोलेनाथाचा वार आहे. आपल्या जगामध्ये विश्वामध्ये श्रेष्ठ असा आपण शंकराला मानतो, कारण तो आपला पिता आहे. शंकराचा सोमवार हा प्रत्येकाचा एक महत्त्वाचा दिवस मानला जातो. जसा रवी आहे तसा शंकराचा आहे. शंकराला आवडतं ते दूध, थंड जल, गंगाजल आणि त्याचप्रमाणे उसाचा रस किंवा तुम्ही डाळिंबाचा रस असे तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. दुधामध्ये जर काळे तीळ घालून किंवा जल घातल्यावर नंतर त्याच्यावर शंकराला काळे तीळ किंवा तांदूळ तुम्ही वाहिलं तर शंकरांना फार आवडतं. शंकर हा प्रत्येक देवामध्ये श्रेष्ठ मानला आहे, कारण तो एक त्रिनेत्री आहे, दूरदृष्टी देव आहे. तो आपल्या प्रत्येक संकटामध्ये समोर येतो, आपल्याला मदतीला येतो. तो तितकाच रागिष्टही आहे, त्याचा तीव्र तांडव आपल्याला माहितीच आहे. तर अशा वेळेला जर आपण शंकराची सेवा केली किंवा शंकराची पूजा केली, प्रार्थना अर्चना केली, रोज 108 वेळा ओम नमः शिवायचा जाप केला किंवा वेळेला उठून तुम्ही ओमकारा लावलात आणि मेडिटेशन केलं तर तुम्हाला खूप त्याचा फरक जाणवतो. सोमवारच्या दिवशी तुम्हाला देवळात जायचं किंवा तुमच्याकडे शंकराची पिंड असेल तर तुम्ही जल वाहा, दूध वाहा, थोडे तांदूळ वाहा आणि त्यांना बेल आवडतं बेल वाहा, पांढरं फूल वाहा. त्यांच्याबरोबर असलेले त्यांचे वाहन आहे नंदी, त्यांची तशीच पूजा करायची आणि त्यांच्या हातामध्ये असलेलं त्रिशूळ, डमरू आणि चंद्र डोक्यावरचा आणि जटाधारी गंगा त्याच्यामध्ये असते ते. या सर्वांना आपल्याला जलाने अभिषेक करायचा, त्यांना किंवा दुधाने अभिषेक करायचा. ह्याच्याने आपले हे सगळे ग्रह चांगले होतात. शंकराच्या डोक्यावर असलेला चंद्र म्हणजे आपला चंद्रमाच आहे. जर तुम्ही दुधाने त्यांना स्नान केलं, अभिषेक केला तर चंद्रग्रह चांगला होतो. त्यांच्या अंगावर असलेले रुद्राक्ष यांचा अभिषेक होतो आणि त्यांचा अभिषेक केल्याने आपली खूपशी संकटे आणि बरी होतात आणि आपण शीतल राहतो. त्रिशूल, त्रिनेत्री त्रिशूल आहे. त्रिशूल ही देवीचं मान आहे आणि आपल्याला देवी आपली कुलदेवता असते, तिचा त्रिशूल असतं. म्हणून त्रिशूलालाही आपण भवानी मातेचं त्रिशूल आपण त्याची पूजा केली पाहिजे. डमरू हा शंकराचा आवडता वाद्य आहे आणि त्या वाद्यावर तो पूर्णपणे आपली धरती हलवू शकतो, एवढं त्याच्या शक्ती असते. म्हणून आपण डमरूलासुद्धा जल अर्पण केलं पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाग. शंकराच्या भोवती असलेला नाग हा नागदेवता आपल्यासाठी खूपच मदतगार असतो. त्याला आपण खुश केलं, त्याला दूधाचं अर्पण केलं तर नागदेवता आपले प्रत्येक कामामध्ये मदत करतो. महिलांसाठी तो नागपौर्णिमा आपण नागपंचमी आपण साजरी करतो, त्यावेळेला नागाला आपण भाऊ मानतो. तर अशा प्रकारे आपण भावालासुद्धा सोमवारी जल आणि दूध अर्पण करायचं असतं. शंकराच्या भोवती असलेल्या ह्या सगळ्या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहे जितक्या शंकराच्या असलेला कपाळावरचा त्रिनेत्र. आणि तो त्रिनेत्र जरी रागात असताना शंकर उघडतो, पण तरीसुद्धा त्या त्रिनेत्राने म्हणजे आपल्या मस्तकीसुद्धा इथे मध्यभागी असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला शांतता मिळते आणि आपला ओंकारा आणि आपलं मस्तक शांत राहतं आणि त्याच्यामुळे आपले ग्रह चांगले राहतात, आपली बुद्धी चांगली राहते. अशा प्रकारे शंकराला तुम्ही जितकं चांगलं अभिषेक कराल, त्यांचा नमो नमो कराल, तितका तुमचे ग्रह, तुमची पर्सनॅलिटी, तुमची वागायची पद्धत, तुमची बोलायची पद्धत ही सगळी छान होते. तर चला मग, ओम नमः शिवाय. श्री स्वामी समर्थ.